म्हसवड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 10 ते 12 दिवसातून एकदा होण्याचा सध्या कार्यक्रम चालू आहे। नगरपालिकेच्या बेजबाबदारपणामुळे म्हसवड नगर परिषद हद्दीतील जनतेवर पिण्याच्या पाण्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात संकट उभा राहिलेलं आहे। नवीन पाईपलाईनचं काम सध्या सुरू आहे, परंतु ती पाईपलाईन सप्लाय पाईप अगोदर बदलणं नगरपालिकेकडून नितांत गरजेचं होतं, पण दुर्दैवानं सप्लाय पाईप बदलण्याच्या ऐवजी वितरण नलिका बदलून कोट्यावधी रुपये त्या नगरपालिकेतल्या शिओ आणि कर्मचाऱ्यांनी काढून प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। यापूर्वी सुद्धा जुन्या पाईपलाईनच्या पाण्याचा वापर जनहितासाठी करायच्या नावाखाली अनेक तिथले पाईपलाईन बदलली म्हणून कोट्यावधी रुपयाची बिलं काढण्यात आलेली होती, परंतु आज सुद्धा पाणी पिण्यासाठी लोकांना प्रचंड मोठी मेहनत आणि पराकाष्ठा करावं लागत आहे। ही नगरपालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे केवळ ह्या गोष्टी घडत आहेत। तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी नगरपालिकेच्या शिवणी आणि प्रशासनानं तात्काळ गांभीर्य इथल्या जनतेचं ओळखून ह्या लोकांनी पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून म्हसवड नगरपालिकेला आपल्याला जाग आणावं लागेल। आता उरमोडीचं आवर्तन चालू आहे, पण ती नदीला न सोडता, नदीला जर सोडलं असतं तर शेंबडे वस्तीचा बंधारा भरला असता। शेंबडे वस्तीचा बंधारा जर भरला असता तर म्हसवड नगरपालिकेतल्या तमाम जनतेला त्याचा लाभ मिळाला असता, पण ती न सोडल्यामुळे प्रचंड मोठ्या सध्या प्रसंगाला म्हसवड नगरपालिकेतली जनता ही तोंड देत आहे आणि फक्त प्रशासन ह्या गोष्टीची मजा बघत आहे। त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशानं ही पाईपलाईनचं काम चालू केलेलं आहे आणि ह्याच्याकडे प्रशासक असल्यामुळं गेल्या 5 वर्ष झालं, जवळजवळ 21 ला मुदत संपल्यामुळे प्रशासक बसल्यामुळे इथं लक्ष देणारी व्यक्ती कोण नाही। प्रशासनाला काही लोक जर जबाब विचारला तर त्या लोकांना गांभीर्यानं प्रशासन घेत नाही आणि म्हणून आम्हाला म्हसवड नगर परिषदेच्या विरोधात येणाऱ्या काही काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून आम्ही नगरपालिकेला जाब विचारणार आहोत। तसेच म्हसवड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये 12 खेड्यात 12 वाड्या आहेत। त्या वाड्या म्हणजे अत्यंत मोठमोठ्या वाड्या आहेत, 1000-2000 लोकसंख्येच्या वाड्या अशा वाड्या आहेत। त्या वाड्या वस्तीवर सुद्धा दूध व्यवसाय एक मोठ्या प्रमाणात लोक, दुष्काळी भाग कायम असल्यामुळं गाया घेऊन इथं उदरनिर्वाहासाठी दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो, पण त्या सुद्धा मुख्य चित्राबांना पिण्याचं पाण्याची अत्यंत आवश्यकता असती। ती पाणी सुद्धा नगर परिषदेकडून उपलब्ध होत नाही आणि त्याच्यामुळं तो दूध व्यवसायातला शेतकरी आता कंबर मोडून कोलमाडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ती केवळ म्हसवड नगरपालिकेच्या चुकीच्या धोरणामुळं या सगळ्या इथल्या शेतकऱ्यांच्यावर ही परिस्थिती उभा राहिलेली आहे। पण ह्या नगरपालिकेनं ह्याचं गांभीर्य आतापर्यंत ओळखलेलं नाही। ह्याचं गांभीर्य ओळखून तात्काळ यांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ह्या लोकांच्यासाठी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून म्हसवड नगरपालिकेला या गोष्टीचा करत असलेल्या पापाचा आणि त्यांचा भरत असलेल्या पापाच्या घड्याचा जाब आम्हाला येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करून विचारावं लागेल।